शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आणि हा पाऊस जो असणार आहे अति जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. आपण जर रविवारी 5 जुलैला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण इथे घोटी, अकोले त्याचबरोबर सिन्नर हा येथे बघू शकता. सिन्नर, अकोले, संगमनेर, लोणी, कोपरगाव, येवला या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा जो परिसर आहे इथे आपण बघू शकता. या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अ, रविवारी 5 जुलैला 11च्या सुमारास होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, चांदवड, सटाणा हा जर परिसर बघितला तर या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आपण बघूया दिवसभरामध्ये या भागात काही बदल होतोय का. आपण जर दिंडोरी परिसर जर बघितला रविवारी 5 जुलैला सकाळच्या सुमारास इथे आपण बघू शकता हा जो परिसर आहे इथे पाऊस पडणार आहे. इथे दिंडोरी आहे, नाशिक आहे, निप्पाड आहे या परिसरामध्ये. म्हणजे कधी रविवारी 5 जुलैला इकडचा पाऊस बंद झाला की खाली सिन्नरमध्ये, अकोल्यामध्ये, संगमनेरमध्ये या भागात पाऊस होणार आहे. इथे आपण बघू शकता. इथे बघू शकता अकोले, संगमनेर त्याचबरोबर जुन्नर, मंचर, खेड या परिसरात पाऊस होणार आहे. म्हणजे पाऊस हळू जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा पाऊस पुढे सरकतोय. आपण जर इथे राहुरी परिसर जर बघितला, राहुरी त्याचबरोबर देवळाली, त्याचबरोबर ढवळपुरी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. घोडेगाव त्याचबरोबर अमरापूर त्याचबरोबर पैठणमध्ये एवढा नाही आहे पण रिमझिम पाऊस त्या भागात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण इकडं वर बघूया. आता इकडं भरपूर मोठा परिसर आहे. शिरपूर आहे त्याचबरोबर सोपोडा आहे. इकडे बघूया आपण काही वातावरणामध्ये दिवसभरात बदल होतोय का. शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर या भागात देखील वातावरणात आपल्याला बदल होताना दिसत आहे. श्री त्याचबरोबर शिरपूर त्याचबरोबर चोपाडा, अंबळनेर, धुळे, साक्री हा जर परिसर बघितला, नंदुरबार, तर या भागात काही जास्त पाऊस नाही आहे. म्हणजे रिमझिम पाऊस आहे. हे देखील तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. आणि तो कधी आहे? रविवारी 5 जुलैला संध्याकाळी 6च्या सुमारास. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर बोदवड परिसर बघितला, बोदवडमध्ये पाहूया काही बदल दिवसभरामध्ये आपल्याला जाणवतोय का. आपण जर बघितलं तर आपल्याला इथे रिमझिम पाऊस आहे. तो पण रविवारी 5 जुलैला 3च्या सुमारास. त्याचबरोबर शेवगाव, त्याचबरोबर भोकरदन, चिखली, खामगाव, अकोले, त्याचबरोबर अमरावती, अचलपूर, यवतमाळ, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, रामटेक, साकोली, गोंदिया, त्याचबरोबर आता विषय काय आहे, इकडून पाऊस असा म्हणजे होणार आहे. पण रिमझिम पाऊस होत 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 हा नागपूरपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. म्हणजे असा पावसाचा पट्टा आहे. आणि या पावसामध्ये वादळी वातावरण जास्त प्रमाणात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा. इथं खास करून आपण नागपूर, उमरेडमध्ये जर बघितलं तर चांगला पाऊस आहे. म्हणजे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची भरणी होऊन जातील, काही विषय नाही. त्याचबरोबर चिंबूर, चंद्रपूर, वरारा, हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ, अर्नी हा परिसर बघितला येथे देखील रिमझिम पाऊस होणार आहे. त्याचबरोबर पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड हा परिसर बघितला तर येथे काय म्हणजे जास्त थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. तो पण दुपारी 2च्या सुमारास. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण खास करून आता छत्रपती संभाजीनगर परिसर पाहूया. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, अंबड आहे, जालना आहे. आता हा परिसर संपूर्ण जर बघितला तर जास्त काही या परिसरात पाऊस नाही आहे. पैठणमध्ये पाऊस आहे पण वर जालना, अंबड या भागात पाऊस नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इकडं आपण जर बघितलं तर जुन्नर, राऊरी, गोडेगाव त्याचबरोबर असंच म्हणजे हा पट्टा पैठण या परिसरात पाऊस आहे. शेलूमध्ये देखील रिमझिम पाऊस होऊ शकतो किंवा ढगाळ वातावरण राहील. आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. कुठं रिमझिम पाऊस पडतोय, कुठं फक्त ढगाळ वातावरण आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर आता खाली जर आपण बघितलं, आता परळी, अहमदपूर त्याचबरोबर लातूर हा परिसर खूप मोठा आहे. या परिसरात पाहूया पावसाची काय परिस्थिती आहे. पण पूर्णपणे या भागामध्ये केज, बार्शी, धाराशिव, लातूर त्याचबरोबर परळी, अहमदपूर, उदगीर त्याचबरोबर बिदर, कलबुर्गी, नलदुर्गा, अक्कलकोट, सोलापूर, इंदी, सांगोले,
पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, त्याचबरोबर विटा, सांगली, त्याचबरोबर विजय विजयपूर, त्याचबरोबर सिद्गी या परिसरात पूर्णपणे आपण जर बघितलं पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या या भागात कोरडं म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे उन्हाचा तडाखा नसणार आहे, पण ढगाळ वातावरण या भागात असणार आहे, पण पाऊस बिलकुल या परिसरात नसणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण बघूया सातारा परिसर. आता इकडे देखील खूप परिसर आहे. आता कोल्हापूरपासून आपण सुरुवात करूया. कोल्हापूर, इचलकरंजी हा परिसर जर आपण सकाळपासूनच जर बघितलं तर या परिसरात आपल्याला काही जास्त काही पाऊस वगैरे काही दिसत नाही. म्हणजे या भागात ढगाळ वातावरण असेल पण पाऊस नाही. दिवसभर ढगाळ वातावरण असेल. पाऊस खरा कुठं आहे? पाऊस आहे इकडे म्हणजेच कणकवली परिसर, मालवण, कोकण किनारपट्टी, सावंतवाडी या परिसरात जोरदार पाऊस. दिवसभर पाऊस असणार आहे. विशेष नाही. विजय देवगड, त्याचबरोबर विजयदुर्ग, राजपूर, लांजा, त्याचबरोबर रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, त्याचबरोबर दाभोल, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अजून देखील मुंबईला खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जास्त प्रमाणात मुंबई परिसरात देखील पाऊस आहे. आपण जर महाबळेश्वर परिसर जर बघितला तर महाबळेश्वर परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आत्ता देखील तिथे सुरू आहे. त्याचबरोबर आपण जर भोरमध्ये बघितलं, भोरमध्ये चांगला पाऊस आहे. निवी, त्याचबरोबर खानू, लावसा, त्याचबरोबर आपण जर आता वर बघूया लोणावळा, कर्जत, रसायनी, पनवेल, त्याचबरोबर नवी मुंबई, मुंबई, कोळीनगर, उरण हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. म्हणजे दिवसभरच या भागात पाऊस असणार आहे. कारण आत्ता देखील मुंबईचे लोक पाण्यामुळे त्रस्त आहेत. म्हणजे इतकं पावसाचं पाणी साचलेलं आहे की मुंबईमध्ये पाणी देखील निघायला जागा नाही आहे. अलिबाग, नावगाव, त्याचबरोबर आपण जर भोरघर, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा हा जर संपूर्ण परिसर बघितला तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर तिथल्या शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. रविवारी 5 जुलैला अहिल्यानगर परिसरामध्ये देखील पाऊस आहे. त्याचबरोबर धवलपुरीमध्ये देखील चांगला पाऊस आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. राहुरी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो अंदाज आहे रविवारी 5 जुलैचा हवामानाचा अंदाज आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस असणार आहे काही भागात आहे काही भागात नाही आहे पाऊस, पण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. काही भागात पाऊस नाही पडणार, काही भागात जास्त प्रमाणात पाऊस असणार, काही भागात रिमझिम पाऊस असणार, पण ढगाळ वातावरण मात्र दिवसभर असणार. काही ठिकाणी वादळी वातावरण देखील असणार आहे. त्यामुळे हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये पाऊस होतोय का हे देखील सांगा, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना कळेल की ह्या भागामध्ये पाऊस होतोय की नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.